मनसे प्रमुख राज ठाकरे आज उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवरती गेले आणि यावेळेस ते सहकुटुंब मातोश्रीवरती गेले। आपल्यासोबत सध्या अविनाश अभ्यंकर सर आहेत। सर, आपण पाहिलं असेल तर ही 6वी भेट म्हणायला लागेल दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये, कशा प्रकारे बघता? नक्कीच दोन कुटुंब जर एकत्र येत असतील आणि ती पण अनेक वर्षांनी, तर जसं आपण सांगितलं की उत्तम असा योग असतो, चांगली गोष्ट आहे। आणि हे मराठी वारसावरचे संस्कार आहेत, हे महाराष्ट्रावरचे संस्कार आहेत आणि नक्कीच आज महाराष्ट्राला बरं वाटलं असेल की दोन भावांची जी ताटाटूट झाली होती ही कौटुंबिक कारणाने का होईना, परंतु ते एकत्र आले, अख्खं कुटुंब एकत्र आले, त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना व्हायला काही हरकत नाही। आपण पाहिलं असेल तर जे मनभेद होते ते दूर झालेत, पण आता राजकीय युतीचं कधी घोषित करतील दोघेही भाऊ? तर काय मला तरी माहित नाही, आम्हाला तुमच्या माध्यमातून कळत असतं। आणि राजसाहेबांचं एक चांगलं वाक्य आहे की मला असे वाटते की, तर तुम्हाला असे वाटते की, त्याच्यावर आम्ही उत्तर देऊ शकत नाही। आमच्याकरता राजसाहेबांचा राजा आदेश हा शेवटचा असतो आणि आम्ही सगळेजण त्याच्यावरती काम करतो। आपण पाहिलं असेल तर याआधी दोघं भाऊ बोलत देखील नव्हते, पण आता कौटुंबिक भेटी वाढल्या आहेत, एकमेकांच्या घरी येणं जाणं वाढलं आहे, तर याकडे तुम्ही कसं बघता? की तुम्ही हा सगळा प्रवास पाहिला आहे? नाही, मला वाटतं चांगली गोष्ट आहे ना। म्हणजे कोणालाही, मी असं नाही, इकडे आम्ही सगळे पुण्यात किंवा संपूर्ण जो महाराष्ट्राची जी मराठी जनता आहे त्यांना प्रत्येकाला आनंद, तुला आनंद नाही का झाला? नक्कीच झाला असेल ना। दोन भाऊ दोन कुटुंब जेव्हा एकत्र येतात हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो आणि त्यात जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतात तो तर मराठी माणसाकरता सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो। आता दीप उत्सव येतो, यामध्ये उद्धव ठाकरे दिसतील? मला नाही माहिती, पुन्हा तुमच्याकडनं काय कळलं तर आम्हाला सांगा। आता परत चर्चा चालू झाली आहे का? चर्चा तुम्हीच घडवून आणत असता आणि उत्तर आमच्याकडनं घेत असता। आपण वाट बघू सगळे, बघा जे होईल ते नक्की या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भल्याचंच होईल। आमच्याकरता जो काय निर्णय घ्यायचा असेल तो आमच्या पक्षज्योतीने सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील, हेच तुम्हाला एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी सांगू शकतो। आपल्याबरोबर मनसे नेते अविनाश अभ्यंकर ज्यांनी सांगितलं आहे की लवकरच काय आहे ते दोघेही भाऊ समोर येतील आणि काय आहे ते सांगतील। कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।